कारभारांच्या पद्धतीने ही दुधी भोपळ्याची भाजी केली। खूप मस्त चमचमीत भाजी झाली। तर आधी मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतली आणि मग हा दुधी भोपळा किसला। तर याचं कारण असं की ना दुधी भोपळा असू दे किंवा बटाटा, वांग आणि सुरण ह्या भाज्या आहेत ना कापल्याच्या नंतरनं लाल पडतात, तर त्या आपण पाण्यात ठेवतो। आता किसलेला भोपळा पाण्यात ठेवला म्हणजे याचा सगळा अर्क निघून जाईल, म्हणून मी काय केलं, हा दुधी भोपळा सगळ्यात शेवटी किसला, पण किसायच्या आधी धुवून घेतला आणि मग फोडणी दिली। तर तेलामध्ये जिरी, मोहरी घातली आणि यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला, आलं लसूण पेस्ट घातली, छान परतून घेतलं आणि बारीक चिरलेला टोमॅटो घातला। टोमॅटो पण चांगला परतून घेतला आणि यामध्ये मसाले घातले। तर पाव चमचा हळद आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला मी बनवलेला घातला आणि यामध्ये हा दुधी भोपळा घातला। तरीसुद्धा थोडासा रंग चेंज झालायच, पण तेवढं चालतं। तर आता हे चांगलं परतून घेतलं, याच्यावरती कोथिंबीर घातली आणि झाकण ठेवून याला चांगली वाफ काढून घेतली आणि हा दुधी भोपळा मस्त बनवून तयार झाला। खूपच मस्त चमचमीत भाजी झाली। तुम्ही पण बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।